तर हे आपले आहेत असे कुरकुरीत आणि क्रिस्पी असे मटन चाप. ह्याच्यामध्ये सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे, त्याच्यामुळे क्रिस्पी झालेले आहेत मटन चाप. तर बघूया आपण कसे बनवले आहेत ते. आपण आज इथे बघणार आहोत वेगळ्या पद्धतीचे मटन चाप. मी आता ना अळणी रस्सा काढला मटणाचा, तसं शिजवून घेतलेले आहेत थोडेसे. 2 शिट्या इतक्या निघेल तेवढे शिजवले मी, कारण आपल्याला परत ते फ्राय करायचे. इथे घालत आहे थोडं परत मी हळद टाकते, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, आपला घरगुती मसाला आम्ही घरीच बनवतो, आणि आलं लसूण मध्ये शिजवलेले मी, पण तरी थोडंसं अजून आलं लसूण घेतलंय 1 चमचा मी शिजवलेला, म्हणजे मटण पण आणलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी मीठ घातलं नव्हतं, तर आपण ते चवीप्रमाणे मीठ घालूया. ह्याला सुकं आहे आपले हे फ्राय असणार आहे, तर बेताने मीठ टाका. मिक्स करून घ्यायचं हाताने. असे चाप करून बघा, तुम्हाला खूप आवडतील. लहान मुलांना तर एकदमच आवडतील. मस्त की तंदुरी सारखे लागतात. नक्की करून बघा तुम्ही. ट्विस्ट म्हणजे एक आहे, आपल्याला अंडे टाकायचं आहे. आता हे अंड आपण चांगलं प्रत्येक चापला मॅरिनेट झालं पाहिजे व्यवस्थित, त्यांनी मस्त आपल्या अजून क्रिस्पी बनणार. इथे तवा तापत ठेवलाय मी, आणि आपण आता चाप फ्राय करायला घेऊया. तेल टाकते, मीडियम फ्लेमवर ठेवलंय, सिमवर ठेवलंय मी चाप लावेस तर. थोडासा इकडे चोळून घेऊया आपण. आपले थोडेसे चाप तर शिजलेलेच आहेत मटण शिजवलं तेव्हा, पण थोडे आपल्याला क्रिस्पी करायचे आहेत, तर मीडियम फ्लेमवरती आपण क्रिस्पी करूया. तर इथे आपले असे चाप तयार आहेत, हे बघा. आहा, मस्त क्रिस्पी. एका साईडनी व्हायचेच अजून, हे बघा. अंश, मम्मी टेस्ट करून बघ जरा मटन चाप कसे झालेत ते आपले. मस्त आहे मम्मी. क्रिस्पी लागतात की नाही? हो लागते, भरपूर मस्त आहे. चला तर मग बाय.